नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो होतो विगरच्या मैदानावरती आणि बघा कुडावेकरांचे दोन नंदी आज गुलालाचे हकदार झालेले आणि आज बैलांच्या अंगावरती गुलाल तुम्हाला पाहायला भेटतंय. घरचा साथ पलाला येते आज. तर दादा आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार शेठ. नमस्कार, बोला. आज घरचा साथ पलाला विगरच्या मैदानावरती आज भव्यदिव्य मैदान झाला आणि तिथे विजय झालेले आहेत. काय बोलणार आजच्या गुलालाबद्दल आणि कशी शर्यत जमून आली होती? शर्यत जमून केली, पण एक नंबर आज आनंद वाटला. घरची गाडी पळाली आणि गुलाल घेतला. शेठ, किती दिवसानंतर घरचा साथ गुलालामध्ये राहता आणि काय बोलणार? घरची गाडी आज पहिल्याच गुलाल आहे. बरोबर. गाडी काढलीच नव्हती, बैलापासून होती बरेच दिवस. किती दिवसामध्ये बैला दिसतात आणि किती दिवसानंतर नियोजन घडलेलं आहे? आजच पहिलाच नियोजन आहे, पहिलाच गुलाल आहे घरच्या गाडीचा. बरोबर आहे. आपण आप्पांच्या नावाने मैदान घेतला होता आणि चांगला मैदान भरला होता आणि आज बघा तुम्ही पण आले होते आणि एक मैदानाची शोभा देखील वाढवली आणि तुमच्या नंदीने पण गुलाल घेतलेला आहे. आज नियोजन कसं काय घडून आला होता शर्तीसाठी? सगळं नियोजन म्हणजे सगळे मित्रपरिवारांनी, आमचे सगळे मित्रपरिवार आहे, त्यांनी सगळ्यांनी मिळून नियोजन केलेलं आहे. बरोबर आहे. काय सांगणार, कोण होता स्पर्धी आणि कशी काय गाडी जमून आली होती? स्पर्धी नेरापाडावाल्यांची गाडी होती. भारत होता का? भारत होता, नेरापाडा. बरोबर आहे. तो पण एक टॉपचा बैल आहे आणि बरेच दिवसानंतर तो पण बैल मला वाटतं निघलेला होता आणि तुमच्याशी मैत्रीपूर्वक लढत झालेली आहे. काय बोलणार, गाडी कुठल्या साईडची पळाली आणि कशा प्रकारे? डाव्या साईडने आपली गाडी. डावी साईडची. काय बोलणार, सुट्टीवशी आणि खालपासून ते वरपर्यंत स्पीड कशा प्रकारे लागला होता? चांगल्या प्रकारे स्पीड लावलेला. बरोबर आहे. आज बघतो तुमच्या सोबत केवली गावातील किंवा हरिग्राम गावातील हरिग्राम, ओवले, कुडावे, बोरले हे सगळे आमचे सगळे सवंगडी आहेत. बरोबर आहे. सगळे आमचे मित्र परिवार आहे. नियोजन सगळे मिळून करतो, म्हणून या गोष्टी आम्हाला शक्य होतात. बरोबर आहे. काय बोलणार पोरांच्या मेहनतीबद्दल? बघा ना, नाही ते पोरं सगळी मेहनत करतात. हे आमचे वडील नाही आहेत, हे सगळे आमच्या मित्र परिवाराचे आहेत. बरोबर आहे. शेठ, एवढे दिवस नक्की घरचा साथ तुम्ही पलवत का नव्हते? काय कारण होतं नक्की? घरचे साथ म्हणजे आमच्याकडे ऑलरेडी 5 बैल आहेत. बरोबर आहे. मग आम्हाला ते कसं होतं, असंच आम्ही एक बैल आम्ही असं पैऱ्यात पलवत होतो. बरोबर आहे. काय गाडीचा ड्रायव्हर कोण होता? सुट्टी मेकर कोण होता? गाडीचा ड्रायव्हर हिंद केसरी मुंबई किंग. बरोबर आहे. जननायक केसरीचे 1 नंबरचे मानकरी जी गाडी ठेवली होती, हितेश पालकर होते. आणि सुट्टीला कोण होता? सुट्टीला किशोर पालकर, चंद्रकांत कोंडील. बरोबर आहे. आणि बाकी जी सवंगडी आहेत हे सगळे आपले साथीदार होते. त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने या गोष्टी शक्य झाल्या. बरोबर आहे. आता कुठल्या मैदानामध्ये दिसेल बैल पुन्हा एकदा? आता पुढे असतील तर मैदानात आपल्या नियोजनाप्रमाणे सगळे आम्हाला, आता बघा आमचे सगळे कामधंदेवाले आहेत. बरोबर आहे. सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून. बरोबर आहे. शेड बघा ना, आता मला वाटते बोरीच्या वाडीला एक मैदान होतंय, तो देखील एक सुंदर एक मैदान आहे, खूप छानपैकी. तर तुमचं नियोजन काय आहे त्या मैदानाविषयी? काय आहे? संध्याकाळी बसल्यानंतर मित्रपरिवार आमचे सगळे ठरवतील काय करायचं पुढे, नियोजन कसं. बरोबर आहे. आणि कुठेतरी बघा तुमच्या इकडे म्हणजे एक असा ड्रायव्हर आहे जो 3 फेऱ्याचा मैदान गाजवलेला ड्रायव्हर आहे आणि कुठेतरी त्याला पण अनुभव आहे. माहितीये का, ह्या गोष्टी आमच्या एकट्या दुसऱ्यात होत नाही. आमच्या बरोबर आहे. सगळे मिळून ठरवतो. बरोबर आहे. कुठे शर्यतीनं जायचं, कुठे जायचं असेल, गटाला जायचं असेल, सगळे मिळून बसून बरोबर आहे. त्याच्या पुढे मग ठरवतो. बरोबर आहे. आणि शेट आज झाला सिस्टमॅटिक मैदान झाला, काय बोलला मैदानाविषयी थोडक्यात माहिती? चांगलं मैदान झालं, नियोजन चांगलं आहे. बरोबर आहे. आणि आज बघा मैदान आहे. बरोबर चांगला. बरोबर आहे. आणि आज बघतोय थोडे चांगले बक्षीस देखील ठेवले होते. काय बोलणार? कौतुक. चालेल. आपला घरचीच गाडी होती, व्हायरस आणि बादल. बरोबर आहे. एकच शर्यत जमवली आज. पहिलीच आहे घरची गाडी, पहिलाच बोलायला आमचा. बरोबर आहे. म्हणजे दुसरी पण वासरं असल्यामुळे आम्ही काही घरची गाडी मोठ्यानं काढत नाही जास्त. बरोबर आहे. थँक्यू. शॉर्टकटमध्ये मुलाखत घेतली. थँक्यू. वेल दिल्याबद्दल. वेलकम.